सोशल डिस्टन्सिंग आहे असं लक्षात घेऊन आपण अंतरावर असल्यामुळे मी मास्क बाजूला ठेवतो आणि SOPचं सगळं पालन करत मी आपल्या समक्ष आहे. मी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आपल्या सगळ्या प्रेस प्रतिनिधींचं देशभरात आपण एक वाहक आहात, एक मेसेज घेऊन जातात. तुमच्या या म्हणजे शक्तीपुढे, या तुमच्या ह्या बळापुढेच लोकशाहीतला तुम्ही चौथा स्तंभ आहात. त्याच्यामुळेच आज कष्टकरी जो दुखवट्यामध्ये आहे त्याचं सांत्वन स्वरूप तुम्ही लोकांपर्यंत मेसेज पोहोचवतात. मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो या पत्रपरिषदेमध्ये. ह्या पत्रपरिषदेमध्ये सगळ्यात अगोदर मला माहीत नाही महाराष्ट्र शासनाने काय केलं, औपचारिकता केली असेल, परंतु मी आज महाराष्ट्रातल्या 92,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं तसेच देशातला आणि महाराष्ट्रातला सर्वाधिक मतं घेणारा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचा वकील या नात्यानं आणि सदावर्ते कुटुंबियांच्या वतीनं मी आई सिंधुताई सपकाळ यांना मी आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. त्यांना मी अभिवादन करतो आणि महाराष्ट्र त्यांना अभिवादन करते. 92,000 कष्टकरी अभिवादन करतात असं मी आपणाला सांगतो. त्या आपल्यातून गेल्या, परंतु त्यांचे विचार सदैव स्मरणात राहतील आणि म्हणजे ज्या बाळांना म्हणजे ममत्व दिलं ते ममत्वाची आठवण कायम राहील. तीच भावना असते भारतीय संविधानामध्ये, भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये की सरकारची आपल्या प्रजेच्या प्रती ममत्वाची भावना संविधानामध्ये नमूद आहे, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये. परंतु ती भावना, नमूद भावना ममत्वाची मायबाप सरकार म्हणून ही साकार करताना आता दिसत नाही आहे. ती ह्या कारणानं मी म्हणतो, आज तुम्हाला मला जड अंतकरणाने सांगावं लागतंय, विनम्र अभिवादन त्या कष्टकरी ज्यांनी वीरमरण पत्करलं, ज्या कष्टकऱ्यांनी विलिनीकरणाच्या लढ्यासाठी अशा 63 कष्टकऱ्यांना मी अभिवादन करत, त्या वीर मरण पत्करलेल्या कष्टकऱ्यांना सॅल्यूट करत मी छत्रपती शिवरायांचा मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार आपणासमोर बोलत आहे. मला असं म्हणायचं आहे की ममत्व सरकारचं संपलंय. सरकारचं ममत्व असतं तर सरकारनं कमीत कमी शब्द काढला असता की 63 मृत्यूनंतर सुद्धा शरद पवारांना कष्टकऱ्यांच्या मृत्यूवर बोलण्याचं भान कसं हो राहिलं नाही, किंवा ते बोलले का नाहीत, शब्द का त्यांनी काढला नाही कष्टकऱ्यांच्या मृत्यूवर, असा मी प्रश्न उपस्थित करतो. आणि मी असं म्हणतो की सरकारला ह्या कष्टकऱ्यांच्या प्रती, मृत्यूच्या प्रती ममत्व नाही काय. आणि मी त्या पुढं जाऊन असं म्हणतो की आज आपल्यासमोर ज्या गोष्टी आहेत त्या मला प्रामुख्यानं मांडायच्यात. त्या प्रामुख्यांपैकी मी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना ह्या पत्रकार परिषदेतून मी विनंती करत आहे की महाराष्ट्राचं शासन हे कोविडचे नियम पूर्णतः नेस्ता नाबूद करून वागत आहे. त्याचं कारण असं आहे, जाहिरात क्रमांक 1/2022 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याचे ठरवले आहे. मला असं वाटतंय की माननीय ॲडव्होकेट जनरल नावाचं पद असतंय आणि ते पद कायम कायदेशीर बाबी सांगण्यासाठी सरकारला असतंय. परंतु मला असं वाटतंय की सरकारमध्ये कायदेशीर काही समजून घेण्याची, ऐकण्याची क्षमताच उरलेली नाही. हम करे सो कायदा, कायदे धाब्यावर बसवणे या अर्थाने म्हणतो की भारताच्या आरोग्य म्हणजे हेल्थ मिनिस्ट्रीनी जे SOP दिलेले आहेत ते SOPमध्ये आपणाला सगळ्यांना अवगत आहे की 50 वर्षापेक्षाच्या जास्त व्यक्तीला इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये कशा प्रकारे नोकरी करता येते नाही येत हे स्पष्ट असताना नोकरी देऊ नये हे स्पष्ट असताना, कारण नुसतं आता एक कोविड-19ची लागण नाही आहे तर त्यासोबत ओमायक्रॉन सुद्धा आहे. अशा वेळेस केवळ कष्टकऱ्यांना विरोध म्हणून कष्टकऱ्यांशी झुंज खेळू शकतात का सरकार म्हणून? कष्टकऱ्यांशी कुस्ती खेळते का सरकार? मी तुमच्या माध्यमातून
म्हणजे परिवहन मंत्री अनिल परबांना विचारतो, 92,000 कष्टकऱ्यांसोबत तुम्ही म्हणजे अनिल परब परिवहन मंत्री तुम्ही कुस्ती खेळत आहात का? अजित पवार तुम्ही 92,000 कष्टकऱ्यांसोबत तुम्ही कुस्ती खेळत आहात का? हे तुम्ही महाराष्ट्राला एकदा सांगा. कारण ही जाहिरात एसओपीला पूर्णपणे त्या एसओपीचे नियम धाब्यावर बसवते. 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला जर नोकरी करता येत नसेल तर तुम्ही हे असं जीवांशी लोकांच्या जे कोणी सेवानिवृत्त झालेले ते तर येणारच नाहीत, आम्हाला माहिती आहे, कारण ते सुद्धा आमच्या कष्टकऱ्यांच्या दुखवट्यामध्ये आहेत. परंतु तरी सुद्धा तुम्ही जीवनाचा खेळ पैशाचा आमिष दाखवून, पैशाची लालूच दाखवून तुम्ही खेळायला निघालात का? म्हणजेच भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 21 चा तुम्ही भंग करत आहात, असंविधानिक वागत आहात. आणि त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, शरदचंद्र पवार ज्येष्ठ वयोवृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी तसेच परिवहन मंत्री अनिल परब तुम्ही संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत आहात. तुम्हाला लोकांच्या जीविताशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. स्टॉप दॅट. आणि म्हणून आम्ही त्या परिवहन मंत्री अनिल परब यांची आणि महामंडळाची तक्रार महामहिम राज्यपालांना करत आहोत. आपणाला अनेक दिवसांपासून ही माहिती असेल, एक चर्चा होत आहे. ती चर्चा अशी होत आहे की कष्टकऱ्यांनी म्हणजे आमचे ड्रायव्हर साहेब जे आहेत त्यांनी गाडी चालवावी, आमचे कंडक्टर साहेब जे आहेत त्यांनी घंटी वाजवावी आणि त्यांनी कामावर यावं. आमचे मेकॅनिकल साहेब त्यांनी ऑइल टाकावं, डिझेल टाकावं, गाड्यांचं काम करावं, ही भावना कायम राज्यकर्ते बोलत आहेत. परंतु मला आज या पत्रकार परिषदेमधून, आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत, तुमच्या लक्षात असेल, आत्तापर्यंत आम्ही आझाद मैदानातूनच बोलत होतो सरकारला. आमच्याकडे चहा बिस्किटची व्यवस्था नसते, आम्ही ती करणार सुद्धा आतापर्यंत केलेली नाही. आम्ही खानावळी देणारी माणसं नव्हत. परंतु आपण आतापर्यंतच्या परिवहन मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा पाहिल्या असतील किंवा सटक्त पत्रकारांशी बोलणं शरदचंद्र पवारांचं ऐकलं असेल. त्याच्यामध्ये काय मी बोललं गेलं, मी आव्हान करतो. एका बाजूला कष्टकऱ्यांना म्हणायचं तुम्ही नोकरीवर या, गाड्या चालवा, घंटी वाजवा, कंडक्टर साहेबांना म्हणायचं. दुसऱ्या बाजूला जे भाऊ 1% भाऊ, म्हणजे तुम्हाला सांगतो 92,000 कष्टकऱ्यांपैकी फक्त 1% लोक कामावर गेलेत. त्या 1% लोकांशी कसं सरकार वागत आहे ते बघा. त्यांना कसा धोका दिला, त्यांना नोकरीवर बोलवून घेतलं, 8 दिवस नोकरी करू दिली आणि 9व्या दिवशी तुम्हाला सांगतो बाल पांडे नावाचे कष्टकरी आहेत, बाल पांडे, ईश्वर बाल पांडे, त्यांना आरोपपत्र देण्यात आलं की तुम्ही 1,58,26,469 रुपये भरा. ते कष्टकरी जर ड्रायव्हर आणि कंडक्टरला तुम्ही 1,58,29,469 रुपये भरायला सांगता, काय कारण आहे बाबा? काय दोष आहे आमचा? काय आमचा दोष? काय आमच्या कष्टकऱ्याचा? आमचा दोष आहे मित्रप्रेम. या देशामध्ये मित्रप्रेम, पुत्रप्रेम, पतीच्या प्रती पती गेल्याच्या नंतरची जी भावना असते, या भावनांना भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये अमर्याद अशी किंमत दिलेली आहे. त्याची किंमतच होऊ शकत नाही अशी गोष्ट आहे. असं असताना तुम्ही मला सांगा, आमचा दुखवटा आहे. संप माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केलंय आता की हा दुखवट्याचा संदर्भ आहे. हे असं असताना तुमची तिघाडी सरकार काय करते तर आमच्या दुःखावर, आमच्या जखम जे आहेत, आमच्या ओल्या जखमा, आमचे 63 भाऊ कालपर्यंत गेले, त्या जखमांवर मीठ टाकण्याचं काम हे तिघाडी सरकार करते. आमच्या मित्रप्रेमावर, आमच्या पतीच्या निधनावर, आमच्या पुत्राच्या निधनावर हे हसू उडवण्याचं काम करते, तांडव करण्याचं काम करते. म्हणून मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे सरकारचं वर्तन आहे, ज्या प्रकार सरकार भावना शून्य झालंय आणि म्हणून कष्टकरी हा आता निर्धस्त झाला, अशाच प्रकारचं काहीसं वर्तन इंदिराजी गांधींनी इमर्जन्सी आणून केलं होतं. तेव्हा देश एकत्र उभा राहिला होता.
आज सुद्धा महाराष्ट्रातला हिंदुस्थानी माणूस एकत्र उभा राहिलाय आणि सरकारला प्रश्न विचारतंय. काय प्रश्न विचारतंय सरकारला? आम्ही दुखवट्यात आहोत. 22 डिसेंबर 2021 ही तारीख फार महत्वाची आहे. 22 डिसेंबर 2021 तुम्ही याचिका आणली होती आमच्या विरुद्ध. कोणती याचिका आणली होती? अवमान याचिका. अवमान याचिकेचा अर्थ काय असते? मी आज प्राखर्याने मुंबई हे आर्थिक राजधानी असलेल्या महानगरातील अत्यंत ज्ञानी असलेल्या पत्रकार भावांना मी सांगतो, या याचिकेचा अर्थ असतंय की 6 महिन्याची जेल का करण्यात येऊ नये. 6 महिन्याची जेल करण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी आला होतात. त्याच याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने 22 डिसेंबर 2021 रोजी माननीय न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, माननीय न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी जे म्हणजे निरीक्षण नोंदवलं, जे ऑब्झर्वेशन नोंदवलं ते फार बोलकं आहे. आणि ते बोलकं ऑब्झर्वेशन मला तुम्हाला सांगायचं आहे आणि सरकारला प्रश्न विचारायचा आहे. 21 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये इंग्लिशमध्ये म्हणलंय, वी ऑल्सो डायरेक्ट द कॉर्पोरेशन दॅट द कॉर्पोरेशन शॅल मेक अरेंजमेंट ऑफ कंडक्टिंग मेडिकल एक्झामिनेशन ऑफ सच एम्प्लॉईज हू आर attending the corporation showing their willingness to resume the duties and or asserting their physical fitness from medical officers, the employees be permitted to resume the duties. सगळ्यात अगोदर एक लक्षात ठेवा, हे माननीय न्यायालयाने तत्वतः मान्य केलंय की हे सुसायडल टेंडन्सी निर्माण झालेली आहे. शेतकरी आत्महत्यांपेक्षा उच्चांक गाठलाय. इंटरनॅशनल युनियन्स अँड असोसिएशन्स आम्हाला विचारत आहेत की कष्टकऱ्यांच्या एका कारणासाठी जागतिक स्तरावर रशियाच्या क्रांतीनंतर सुद्धा, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सुद्धा एका कारणासाठी जागतिक उच्चांक गेलेले 63 लोकांचा मृत्यू आहे. याचं शल्य आणि शरम प्रत्येकाला वाटली पाहिजे आणि त्यातले त्यात सरकारला अगोदर वाटली पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि ती सरकारला वाटत नाही, त्याबद्दल आमचा सरकारचा निषेध आहे. कष्टकऱ्यांनो आणि पत्रकार भावांनो, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की तुम्ही मेडिकल एक्झामिनेशन केली नाही आणि मेडिकल एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही ज्या प्रकारचे निलंबन, ज्या प्रकारच्या सेवा समाप्ती केल्या, हे नैसर्गिक न्याय आहे. हे जर कष्टकऱ्यांना झोप येत नाही, कष्टकऱ्यांना चक्कर येते, कष्टकऱ्यांना आत्महत्या करावीशी वाटते, हे जर टेंडन्सी जर कष्टकऱ्यांनी जर तुमच्या मेडिकल ऑफिसरला सांगितल्या मागच्या एवढ्या दिवसामध्ये मला असा त्रास आहे, तर त्यावेळेस तुम्ही केलेल्या ह्या कारवायाला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 0 असं मूल्य राहत आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत, याला नैसर्गिक न्यायासोबत पाहावं लागतंय. म्हणून तुम्ही आतापर्यंत केलेल्या कारवाया ह्या तुम्हाला माहिती आहे कायदेशीर दृष्ट्या 0 आहेत. म्हणून तुम्ही ह्या नात्या कारणानं कष्टकऱ्यांचा लढा, कष्टकऱ्यांचा म्हणजे विलिनीकरणाची जे दुखवटा आहे ते तुम्ही तोडू मोडू करण्यासाठी पाहत आहात. मला तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन एक सांगायचं आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला प्रश्न विचारायचा आहे. आमची प्रकृती चांगली नाही, ती तपासा असं उच्च न्यायालयाने सांगितलं. आता त्यासाठी जर आमची मनस्थिती चांगली नसेल, आम्ही दुखवट्यात असू म्हणून आम्ही नोकरीवर नाहीत, हे जर आता स्वयंस्पष्ट असेल, तर मला महाराष्ट्राच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना हे विचारायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव, तुमची प्रकृती लवकर चांगली हो, याच्याबद्दल बिलकुल आमचं काही दुमत नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांचा पगार कपात केलाय का? ते नोकरीवर नाहीत आरोग्यविषयक दृष्ट्या. म्हणून मी प्रश्न विचारतो महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरींना की मुख्यमंत्री उद्धव यांच्या पगाराची कपात केली का? कपात केली नसेल तर मुंबई उच्च न्यायालयाने जर सांगितलं असेल की आरोग्यविषयक दृष्ट्या तुम्ही यांची तपासणी करा आणि जर आम्ही त्या पगाराला जर पात्र ठरत असू तर मुख्यमंत्री उद्धव यांचा सुद्धा पगार कापलेला आहे. आरोग्यविषयक दृष्ट्या त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही. तुम्ही म्हणाल की ते मंत्री आहेत, मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन आहे ते पब्लिक सर्वंट आहेत. आता मंत्री हे पब्लिक सर्वंट झालेले आहेत. पब्लिक सर्वंट म्हणजे आमच्या एसटी कर्मचारी जो आहे, आमचा ग्रामपंचायतीमधला शिपाई आहे, ते सुद्धा पब्लिक सर्वंट आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऑफिसमधला काम करणारा व्यक्ती सुद्धा पब्लिक सर्वंट आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये विलासराव देशमुखांची सानंदाची केस असेल किंवा त्या अगोदरची PV नरसिंहरावची केस असेल, त्यांना सुद्धा पब्लिक सर्वंट म्हणून डेफिनेशनमध्ये आणलंय. तेव्हा तुम्ही जेवढेही मंत्री, जेवढेही आमदार
जे आरोग्यदृष्ट्या गैरहजर आहेत त्यांचे पगार कापल्याचं सांगा, अन्यथा महाराष्ट्र प्रश्न विचारणार, गावागावात प्रश्न विचारणार, प्रत्येक आमदाराला जाऊन प्रश्न विचारणार, तुम्ही अधिवेशनाला गेला नाही, तुमचा पगार कापला का? आणि म्हणून तुम्ही दोन वर्ग निर्माण करू नका. एकच वर्ग असू शकते पब्लिक सर्वंटचा. आमचा एसटीचे ड्रायव्हर साहेब सुद्धा पब्लिक सर्वंट आहेत आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तुम्ही स्वतः पब्लिक सर्वंट आहात. जिभेवर प्रत्येकाने संविधानिक भूमिका ठेवल्या पाहिजेत, असंविधानिक ठेवल्या नाही पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे पहिले बेंच जे होते माननीय न्यायमूर्ती शाहरुख काथावाला साहेबांचं, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कमिटी रिपोर्ट देईल. कमिटी रिपोर्ट देऊन तो रिपोर्ट जो आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मुख्यमंत्री स्वतःचं मत नोंदवतील विलिनीकरणाच्या बाबतीत आणि तो रिपोर्ट जो आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयात आणण्यात येईल. मला असं वाटतंय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असं कधीच सांगितलं नाही सभागृहामध्ये की मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलायला सांगितलंय आणि त्यावरही पुढे जाऊन संविधानाची पायमल्ली, संविधानाच्या विचाराला तुडवण्याचं काम झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून. त्याचं असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश, कमिटीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्या मार्फत स्पष्टपणे उच्च न्यायालयात येण्या अगोदरच सांगून टाकलं विलिनीकरण होऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही सांगितलं त्यांना 6 महिन्याची शिक्षा होईल. आम्ही सुद्धा अजित पवारांच्या विरुद्ध कंटेम्प्टचं ॲप्लिकेशन काढू. त्यावेळेस धास्तावलेले अजित पवार असतील, मला माहिती नाही, त्यांनी तसं म्हणायला पाहिजे होतं मी चुकलो. ते चुकलो न म्हणता सारवासावर करायला पाहिली. त्यानंतर तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही म्हणाल की शिळ्या कडीला ऊत आहे. तसं नाही. कालपर्यंत आम्ही विधान भवनामधून अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री असलेले त्यांचं जे भाषण होतं, त्यांचं जे उत्तर होतं चर्चेला, त्या चर्चेची डॉक्युमेंट घेण्याचा प्रयत्न केला लायब्ररीतून. ते न मिळू देण्यासाठी खूप प्रयत्न झाले. पण आत्ता मी प्रवास करत असताना मला समजलं एका आमच्या सोर्सकडून की ते डॉक्युमेंट आम्हाला मिळालेत. आम्ही नक्की ते कोर्टासमोर ठेवू असं आम्ही तुम्हाला या पत्रकार परिषदेतून सांगतो. आता त्यापुढं जाऊन आम्हाला असं म्हणायचं आहे की शरद पवार तुम्ही वयोवृद्ध आहात, तुम्ही एका राजकीय पक्षाचे वयोवृद्ध पुढारी आहात, तुम्ही राजकारण फार वेगवेगळ्या पद्धतीनं करता. आम्ही जातीवर आधारित कधी बोलत नाही, जातीवर आधारित आम्हाला बोलायचं नाही आणि आम्ही जात मानत नाहीत, भारतीय मानतो, जय श्रीराम म्हणतो, जय भीम म्हणतो, एळकोट जय मल्हार म्हणतो, असे आम्ही भारतीय आहोत. अशा भारतीयांच्या वतीनं आणि तुमच्याच विधानसभेमध्ये निवडून आलेले आमदार, आता आम्ही ते सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयात या सगळ्या आमदार भावांना ज्यांनी कष्टकऱ्यांना पाठिंबा दिलाय त्या सगळ्यांच्या नावानिशी याचिका दाखल करणार आहोत. त्यांनी काय पत्र दिले आणि काय पाठिंबा दिलाय ते आम्ही राज्यपाल साहेबांना सुद्धा सांगणार आहोत. शरदचंद्र पवार आपण वयोवृद्ध पुढारी आहात, आता आमदारांची मेजॉरिटी आमच्या सोबत आहे. केवळ तुमचा अट्टहास आहे म्हणून तुम्ही आम्हाला विरोध करू शकत नाहीत. पत्रकार बांधव म्हणतील घरचा आहेर काय सांगतो मी तुम्हाला. आमच्या एक भगिनी आहेत महाराष्ट्रातल्या, ज्या माननीय RR पाटील साहेबांनी खूप मोठं महाराष्ट्राला काम केलं, पोलीसमध्ये शिस्त आणली, पोलीस भगिनींचं स्टेटस उंचावलं, एक युनिफॉर्म आणला. अमेरिकन लोकांना सुद्धा ते अमेरिकन कमी राहतील आणि आमच्या भारतीय पोलीस महिला ह्या त्यांच्यापेक्षाही स्टँडर्ड दिसतील, म्हणजे एक रुतबा असेल, एक वर्दीचं वर्चस्व असेल, असं त्यांनी म्हणजे बदल करून दिला. अशा माननीय RR पाटील यांच्या पत्नी सुमनताई RR पाटील यांनी 5 जानेवारी 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव यांना पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करून घेण्याबाबत सांगितलं. आता हे 2 महिने झाले असं त्यांनी उल्लेख केला. उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे काही कर्मचाऱ्यांना तुटपुंजा वेतनामुळे आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ST राज्य शासनात विलिनीकरण व्हावे ही मागणी रास्त आहे केली, पण 2 महिने झाले ST कर्मचारी दुखवटा पाळत असून सदर राज्य परिवहन महामंडळ शासनास विलिनीकरण करून ST कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शिफारस आहे. हे आहे आम्ही असं मानतो की राजकारणामध्ये चांगली सगळ्याच राजकीय पक्षात काही माणसं असतात, त्याच्यापैकी ह्या ताई आहेत. ह्या ताई जरी राजकारणी नसल्या तरी आम्ही असं म्हणतो
की हे आमचं बळ आहे, हे 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 सावित्रीची लेख लिहू शकते, हे सावित्रीच्या लेखीमधली शक्ती असू शकते, हे आम्ही त्यांना एका राजकीय पक्षाच्या म्हणून म्हणत नाहीत, परंतु एक निर्धस्त, एक बिनधास्त, एक कशातच न गुंतलेलीच व्यक्ती असं लिहू शकते. आणि सिंचनामध्ये किंवा आदर्शमध्ये गुंतलेली लोक असं म्हणू शकतात की नाही हो, विलिनीकरण होणार नाही. हे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि हे एका जणांनी लिहिलेलं नाही, तर निलेश लंके साहेब आहेत, त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं पत्र दिले, आमदार साहेब आहेत. त्याच्यानंतर राजू आवळे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं पत्र दिले, खास करून पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. जितेंद्र अंतापूरकर यांनी सुद्धा दिले, म्हणजे अशोक चव्हाणचे निकटवर्ती आहेत. संजय कुंटे साहेबांनी सुद्धा दिले. सांगायचं तात्पर्य की एकूण आतापर्यंत आम्हाला किती आमदार 82 आमदार साहेबांनी आम्हाला तसं पत्र दिलंय. आणि जे दिलेले नाहीत परंतु जे बोललेत त्यांच्यापैकी सुद्धा काही लोक आहेत, मान्यवर लोक आहेत. आता त्यापैकी नावच घ्यायचं असलं तरी आता जसं आम्ही म्हणजे पाटील ताईचं नाव घेतलं, निसंकोच घेतलं, तसंच आम्हाला दुसरं नाव घेण्यासाठी सुद्धा कोणताच संकोच ठेवण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षाचे नेते मान्यवर देवेंद्रजी, जे कायद्याचा परिपूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती आहेत सभागृहातले, महाराष्ट्रामध्ये त्यांची एक शिस्तप्रिय अशी व्यक्ती म्हणून सुद्धा ओळख आहे. कष्टकऱ्यांच्या भावना ओळखणारी माणूस आहे, आता तरी स्पष्ट झालं. त्याचं कारण असं की त्यांनी स्पष्टपणे सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल विलिनीकरणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यासोबतच माननीय एक भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी 3 महिन्याचं राशन कष्टकऱ्यांना पुरल असं सुद्धा, कोणतंही राजकारण गेलं चुलीत, राजकारणाचा काही इथे संबंध नाही. कष्टकऱ्यांची भूक ओळखली, ताण ओळखली, त्या व्यक्तीला मनुष्यासारखं वागणारा माणूस म्हटलं जातंय. विलिनीकरण होणार नाही आणि तांडव करणाऱ्यांना तो जबाब असतंय असं मी मानणाऱ्यांपैकी आहे. त्यानंतर माननीय कोल्हापूरचे माजी आमदार शिंदे साहेबराव शिंदे साहेबांचं नाव, कोल्हापूरचे माजी आमदार, सांगलीचे माजी आमदार शिंदे साहेब यांनी सुद्धा कष्टकऱ्यांना 1 महिन्याचं रेशनिंग दिलेलं आहे. त्यासोबतच अनुराधा पोडवाल ह्या महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. एक कष्टकऱ्यांच्या प्रती ते व्यक्तिमत्व बाहेर आलं. आता कृपा करून या व्यक्तिमत्वांना तुम्ही डिस्प्युटेड पॉलिटिकल आणि जसं फार्मर पॉलिटिकल शरद पवार आहेत तशा प्रकारे यांना पॉलिटिक्समध्ये ओढू नका. त्याचबरोबर ज्येष्ठ संपादिका जयश्रीताई खांडिलकर यांनी सुद्धा कष्टकऱ्यांच्या राशन पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यासोबतच केशवरावजी धोंडगे ज्यांचा आपण म्हणत होतो की एक मोठा आवाज होता विधानसभेमध्ये, त्यांनी सुद्धा काही तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये व्यवस्था केलेली आहे. सांगायचं तात्पर्य आमच्या पोटाच्या बाबतीत, आमच्या म्हणजे भुक्याच्या बाबतीत सरकार विलिनीकरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला विचार करायची गरज नाही. श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर लोक अण्णा हजारे सुद्धा बोलले की या कष्टकऱ्यांवर विचार करा. आम्हाला गरज नाही, म्हणजे काय ते सिंचन घोटाळ्यातल्या लोकांनी आमच्या बाजूने बोलावं अशी अपेक्षा सुद्धा नाही. गृह विभागातले लोक, वादग्रस्त लोकांनी आमच्या बाजूने बोलावं हे सुद्धा आमची अपेक्षा नाही. जे जेलमध्ये गेलेत ते तर बोलणार नाहीत आणि जे बाहेर आहेत त्यांनी बोलावं अशी सुद्धा आम्हाला अपेक्षा नाही. परंतु सांगायचं तात्पर्य, जी माणसं सत्सद बुद्धी, संविधानिक बुद्धी जागृत ठेवून आहेत ती माणसं आमच्या सोबत आहेत, आम्हाला आमच्याशी बोलतायत, आम्हाला बळ देत आहेत, ही मोठी आमची गोष्ट आहे. त्यासोबत मला तुम्हाला आणखीन एक महत्वाची बाब सांगायची आहे. काल दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी एक सुनावणी ह्याच प्रकरणाची होती. त्या सुनावणीच्या संदर्भानं मला तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, माफ करा, तारीख पे तारीख या केसमध्ये लागू पडत नाही. लक्षात घ्या, काल माननीय मुख्य न्यायमूर्ती हे काही कारणास्तव, आरोग्यविषयक कारणास्तव जरी त्यांनी सुनावणी घेतली नसेल किंवा डिस्प्ले बोर्ड झाला नसेल तरी सुद्धा ही जिम्मेदारी आमची नव्हती, ही जिम्मेदारी महामंडळाची होती. कारण हे कंटेम्प्ट पिटिशन आहे. कंटेम्प्ट पिटिशनमध्ये
महामंडळ असो किंवा राज्य सरकार असो, त्यांनी अगोदर म्हणजे काल 10 वाजता पत्र द्यायला पाहिजेत होतं. पहिलं कोर्ट अवेलेबल नसेल तर दुसऱ्या कोर्टाकडे सुनावणी जाऊ शकली असती. आम्ही 2:30 वाजेपर्यंत वाट बघत होतो की ह्या सुनावणीवर काहीतरी होईल. आम्ही आमच्या परीनं सरकारी वकिलांचं कार्यालय असेल किंवा मुंबई हायकोर्टाची रजिस्ट्री असेल, आम्ही जाऊन तिथं धडका घेतल्या, आम्ही प्रयत्न केला, परंतु कोणतीही ॲप्लिकेशनच माननीय 2 नंबरच्या कोर्टाकडे जावं असा अर्ज दिलेला नाही. त्यामुळं माननीय मुंबई उच्च न्यायालयामुळे तारीख पुढे गेलेली नाही, तर सरकारच्या नाकर्तेपणामुळं आणि सरकारचे जे हितसंबंध आहेत खाजगी वाहनांमध्ये, मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की ज्या काही महामंडळामध्ये लक्झरी बसेस आहेत, त्या लक्झरी बसेसमध्ये जसं प्रकाश आंबेडकर म्हणाले, एक पुढारी आहेत ते सुद्धा महाराष्ट्रातले, ते म्हणाले की ह्या कुणाच्या गाड्या कुणाच्या वाट्यातल्या गाड्या, त्या गाड्यांचं चांग भलं करण्यासाठी हे जाणून बुजून कष्टकऱ्यांना उपाशी राहावं, कष्टकरी वेगवेगळ्या विळख्यात राहावं म्हणून हे कपटी राजकारण कष्टकऱ्यांसोबत कष्टकऱ्यांना वेदना देण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनं काल केलेलं आहे. ती बाब आम्ही आज ह्याच्यासाठी अधोरेखित करत आहोत की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्या पुढं जाऊन आम्हाला असं म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आज काही तुम्हाला मी रेकॉर्डिंग्स आत्ता मी गाडीतून येताना जे रेकॉर्ड झाले ते मला वाजवून दाखवावं असं वाटतात. तुम्ही काही चॅनल्सनी चालवलं की शरद पवार मैदानात, अगोदर काही लोकांना व्यक्तिगत गुन्ह्यांमध्ये त्याच्यात त्रास देऊन काही लोक नाही राहिले, त्याच्यानंतर काही लोकांना काही व्यक्तिगत कारणांमुळे त्याच्यामुळे काही लोक राहिले नाही, काही लोकांना म्हणजेच तुम्हाला सांगतो का म्हणजे कष्टकऱ्यांपैकी जे 2च कष्टकरी गेले, तिसरा कोणी त्यांच्यासोबत गेलं नाही, असे 2 एका संघटनेचे व्यक्ती गेले. त्या व्यक्तींना जसं घालवलं, 2च लोक गेले शरद पवारांच्या राजकारणामुळं, तिसरा व्यक्ती कोणी गेला नाही. अर्धा टक्का लोक सुद्धा, जे लोक 2 गेले ते सुद्धा विचारून घ्या शरद पवारांना आणि परिवहन मंत्र्यांना, ते काम करत आहेत का महामंडळात? ते सुद्धा पठ्ठे बहादर काम करत नाहीत. त्यांनी सुद्धा प्रकृती चांगली नसल्याची माहिती मला सांगितलेली आहे. म्हणजे जे गेले ते सुद्धा त्यांच्यासोबत नाहीत, हा एक मोठा पुरावा आहे. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की शरद पवार वयोवृद्ध पुढारी असतील किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री असतील, यांना दुःख कशाचं आहे तर एका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये पराभव पत्करला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर, तर त्यांना कळवळ आहे, तिळपापड आहे, बघतो, चौकशी करतो, त्याचा विचार केला जाईल, फार गंभीर्याने बघत आहोत. काल 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय कष्टकऱ्यांचा, त्याच्यावर काही सोयीसुतक नाही. आणि मला असं म्हणायचं आहे, पैशाची वसुली 1,67,00,000 रुपये करायला निघालात. शरद पवार तुम्ही स्वतःला सहकारामधले मोठे समजतात. या तुम्ही जिल्हा बँकेमध्ये जे भ्रष्टाचार झाले, लोकांच्या मुलींचे लग्न होऊ शकले नाही, हे महाराष्ट्राने डोळ्यानं बघितलं. ते पैशाची वसुली कधी करणार आहात ते सुद्धा महाराष्ट्राला सांगा. महाराष्ट्र वाट बघताय की जिल्हा बँकेमध्ये छोटे शेतकरी शेतमजुरांचे पैसे अडकलेले होते, ते पैसे तुम्ही वापस कधी करणार आहात? आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या नोटिसा देण्याचा अधिकार आहे. मला सरते शेवटी या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे की आज जी रेकॉर्डिंग आम्हाला प्राप्त झाली, त्या रेकॉर्डिंगमध्ये आणि तुम्ही जे सकाळी चालवलं शरद पवार मैदानात, ते मैदान असं आहे, आटपाडीतला एक आमचा कष्टकरी आहे. आता तुम्हाला माहित आहे, कडक कपडे घातले, मी जरा घालत नाही खादीचे कपडे, कारण मी लीडर आहे, नाही मी प्लीडर आहे, वकील आहे, मला स्वतःच्या मर्यादा राखावं लागतात. असं तसं करून त्या बिचाऱ्यानं ते कडक कपडे घातले की माणसाच्या अंगात कडकपणा येते राजकारणाचा. त्या लेकराला कुठंतरी वारं भरलं. आता ते भाषाच समजा की माझ्या, आता त्याच्या वयामध्ये लय फरक, मी भाषाच म्हणतो लहान लेकराला, कधी सुद्धा वयानं लहान आहे म्हणून. त्या लेकराला पकडलंय आणि त्या लेकरानं 10-20 जागी फोन केला. काय म्हणून फोन केला? आपल्याला जायचंय. जसं आधी विमानानं 2 नेले तसे सगळ्या लोकांनी एकत्रित विचार केला आणि शरद पवारांनी जे सकाळी पुढी सोडली, कोणती की मैदानात ते मैदानात म्हणजे हे नेऊन मैदानात. अहो असे पैलवान नाहीत हो, हे पैलवान आहे 92,000 कष्टकऱ्यांचा. हे पैलवान आहे वाळी भाकर खालेला आझाद मैदानात.
खाणारा आझाद मैदानात वाळी भाकर, 12 महिन्याचं लेकरू आझाद मैदानात थंडीमध्ये घेऊन बसणारा हे पैलवान आहे. ह्या पैलवानाशिवाय कष्टकरी कोणी हलायला तयार नाहीत. मी शरद पवारांना सांगतो, शरद पवार तुम्ही वयोवृद्ध पुढारी आहात, तुम्ही एकच करा. आज तरी नक्की झालं की नाही, आज अधोरेखित झालं की नाही, तुमचा प्रश्न येऊ शकतोय. तुम्ही शरद पवारांना टार्गेट करत आहात. दुसरं अशोक चव्हाण बोलले का, किंवा तिसरं कोणीतरी नाना पाटोले बोलले का? आज शरद पवारच बोलले की नाही? मी याच्यामध्ये म्हणजे मैदानामध्ये तुम्हीच बातम्या चालवल्या. अर्थात शरद पवारांचं कनेक्शन आहे. जसं आपण अनेकदा म्हणतो, अनेक चर्चा करत असतो, 93 बॉम्ब ब्लास्ट कनेक्शन. आपण विचार करतो, आपण दत्ता सामंतांची हत्या कनेक्शन, आपण गोवारींचं स्टॅपिंग इन्सिडेंट ती केस मीच लढवतो कनेक्शन. हे कनेक्शन जे असतात ना, हे लय महत्वाचे असतात. आणि म्हणून मी बाकी विषयावर बोलत नाही जे नंतर 3 बोललो, परंतु जो विषय आहे कष्टकऱ्यांच्या म्हणजे याचा जीवाभावाचा, त्याच्या संदर्भात शरद पवारांनी परत अधोरेखित केलं की त्यांचं ते कनेक्शन आहे. त्यामुळं शरद पवार, जर तुम्हाला जर काही करायचंच असेल या वार्धक्याच्या काळामध्ये, आम्ही एवढंच म्हणू की तुम्ही विलिनीकरण शब्द तुमच्या त्या तोंडून त्या मुखातून निघू देत. आणि तुम्ही जसंच विलिनीकरण हा शब्द मुखातून काढला तसंच आम्ही राजकारणी लोक नाहीत, राजकीय पक्ष नाही, युनियनच्या दुकानदाऱ्या संपलेल्या आहेत. 1 जानेवारीला कोणत्याही युनियनकडं अर्धा टक्का सुद्धा सभासद नाहीत. त्यामुळं शरद पवारांच्या युनियन ही निकाली निघालेली आहे. आणि 6 महिन्यामध्ये बँकेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे शरद पवारांचा आटापिटा आहे. आपण मला ऐकून घेतलात. आपले स्वाभाविक काही प्रश्न असतील, सगळ्याच प्रश्नांना मी उत्तर देण्यास बांधील आहे आणि मी तुम्हाला उत्तर देणार आहे. आपण प्रश्न विचारावा अशी मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या 92,000 कष्टकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आज आम्हाला त्यांची प्रोसिडिंग मिळालेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे संविधानिक पदावर असताना असंविधानिक वर्तन, म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान, ह्या गोष्टी क्रिमिनल कंटेम्प्ट सुद्धा आहेत आणि सिव्हिल कंटेम्प्ट सुद्धा आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री यांना 6 महिने जेलमध्ये का पाठवण्यात येऊ नये याकरिता आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत. आणि आत्ता आज तारखेपर्यंत आम्हाला जे डॉक्युमेंट मिळू न देण्याचा घाट घातला होता, परंतु आत्ता मला फोनवर समजलं की त्यांचं ते भाषणाचे डॉक्युमेंट प्राप्त झाले आहेत. सदावर्ते साहेब, काल एक जाहिरात दिली आहे एसटी महामंडळाने. सेवानिवृत्त झालेले तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ड्रायव्हर्स आणि कंड्रायव्हर्स, चालक आणि वाहक यांची सेवा घेऊ अशी ती जाहिरात आहे. याकडे कसं बघताय? मला परिवहन मंत्री अनिल परबांना, मुख्यमंत्री उद्धव यांना, फायनान्स मिनिस्टर अजित पवारांना, शरदचंद्र पवारांना सांगायचं आहे की तुम्हाला SOP लागू नाही का कोविडची? कोविडच्या SOP मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 50 वर्षापेक्षा जास्त लोकांना त्याच्या ह्या सेवांमध्ये चालवण्यासाठी मुभा आहे का? मुभा नसेल तर तुम्ही कसं काय पाठवू शकता? त्या पुढं जाऊन सांगायचं आहे. ज्या कोणी ही जाहिरात काढली, कदाचित मला असं वाटतं त्यांना मृत्यूचं तांडव पाहायचं की काय. त्याचं कारण असं, 350 एसटीतले कर्मचारी मागच्या वर्षी रेल्वे बंद असताना मुंबईमध्ये ते याच्यातून आले. कुठून आले? एसटी महामंडळातून BSTच्या बसेस चालवायला आले. त्या 350 प्राण गमावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पैकी 1% लोकांना सुद्धा 50 लाखाची मदत देण्यात आलेली नाही, कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये SOP घालवून अशा प्रकारे वर्तन करण्याचा अधिकार बिलकुल नाही. म्हणून महामहिम राज्यपालांकडे आणि लोकायुक्तांकडे आम्ही परिवहन मंत्र्यांची तक्रार करत आहोत. यांनी अशा प्रकारे SOPवर कायद्याचा भंग केलेला आहे, चौकशी झाली पाहिजे अशी जाहिरात काढू. ही जाहिरात कामगारांचं खच्चीकरण आहे का, किंवा या जाहिरातीमुळे न्याय मिळेल का असं वाटतंय का? या जाहिरातीमुळे कुणालाच 50 वर्षापेक्षा जास्त असलेले सगळे लोक आहेत, कोणीच गाडी चालवू शकणार नाही. जान हाते लिपे घेऊन जो नोकरीतला कष्टकरी आहे तोच गाडी चालवू शकतो. जे लोक म्हणजे भारत सरकारनं आणि म्हणजे जी आंतरराष्ट्रीय हेल्थ ऑर्गनायझेशन असते WHO सांगितल्याच्या नंतर, मला माहीत नाही शरद पवारांचा आणि प्रस्तुत म्हणजे मंत्रिमंडळाचा कोणता अभ्यास आहे की WHO दिलेले निर्देश पाळायचे नाहीत, भारत सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेले निर्देश पाळायचे नाहीत आणि लोकांना मृत्यू गळी पाठवायचं एवढंच या जाहिरातीतून होऊ शकतंय. गाडी तर कोणी चालवूच शकत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो, निवृत्त झालेले लोक कोण आहेत त्यांना तुम्हाला सांगतो,
या महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगतो 2,500 पेन्शन आहे, 2,500, जे की भारत सरकार आज तारखेला सुद्धा 2,500 रुपये पेन्शन विधवा, परित्यक्ता आणि सिंगल वुमनसाठी सुद्धा 2,500 रुपये पेन्शन मिळू शकत आहे. परंतु 2,000 रुपये पेन्शन आहे. एक पेन्शन असणारी कष्टकरी भगिनी तिथे बसलेली आहे. म्हणजे परित्यक्ता आणि विधवा भगिनींना सुद्धा जे पेन्शन आहे ते पेन्शन आज 50-57 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर सुद्धा नाही. त्यामुळे विलिनीकरण झाल्याच्या नंतर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल लागू होतो. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल लागू झाल्याबरोबर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन मिळते. त्यामुळे एकही व्यक्ती सेवानिवृत्त झालेला ह्या गाड्या चालवणार नाही. हे डंके की चोटवर मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. 60 दिवस झाले, अजूनही तुमच्या मागणीचा विचार नाही आहे. या पुढची भूमिका काय असेल? नाही, 60 दिवस झाले हे सरकार अन्याय करत आहे. 60 दिवस टॉर्चर करत आहे सरकार. ज्या दिवशी कष्टकरी दुखवट्यामध्ये आले त्या दिवशीची मृत्यूची संख्या आणि कालपर्यंतची मृत्यूची संख्या याच्यातली तफावत पाहिली तर सरकार इन्स्टिट्यूशनल मर्डर करत आहे. आणि इन्स्टिट्यूशनल मर्डर करणं सरकारनं हे अक्षम्य आहे. म्हणून आज शरद पवार असतील किंवा परिवहन मंत्री असतील हे वेगवेगळे फंडे करून एकीत हे तुटू शकणार नाहीत. एकीत हे विलिनीकरण जिंकतील रे. यांना बेकीत करून पहा, काहीतरी मिळवून आपण यांचा दुखवटा तोडू रे. अशा प्रकारची नकारात्मक भूमिका राज्य सरकारने निंदनीय भूमिका घेतलेली आहे. आमच्या दिवसावर लक्ष नाही. आम्हाला महाराष्ट्र सोबत आहे. विद्यार्थी संघटना, प्रवासी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्षातले शरदचंद्र पवार जर सोडले, पवार कुटुंबीय सोडले तर सगळ्याच राजकीय पक्षातले लोक आमच्या सोबत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सैनिक आमच्या सोबत आहेत. शिवसेनेतले सगळे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. एका मान्यवर मंत्र्यांनी काय सांगितलं तेही तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ मंत्र्यांनी काय सांगितलं तेही तुम्हाला सांगतो. त्यांचं नाव फक्त घेत नाही. त्यांनी सांगितलं प्रिव्हिलेज टॉक आहे डॉक्टर सदावर्ते, जे की ज्येष्ठ मंत्री आहे त्या महाराष्ट्र शासनातले. त्यांनी सांगितलं काही लोकांना विलिनीकरण नको आहे. अर्थातच शरद पवारांना विलिनीकरण नको आहे. त्यांची ती एन्झायटी आहे. 22-25 वर्ष टाळ्या वाजवून घेतल्या, परंतु त्यांच्या आयुष्यातल्या ह्या संध्याकाळी ते काही करू शकले नाहीत. लोकांनी त्यांना जे काही बोलायचं असेल, म्हणजे दैवत म्हणत होते लोक. बारामतीमधून काल लोक आले होते. जाहीर ठराव घेतला बारामतीतल्या कष्टकऱ्यांनी, म्हणजे वेगवेगळे कष्टकरी, हमाल, मापाडी सगळ्यांनी. आणि त्यांनी सांगितलं आजपर्यंत आपण शरद पवारांना कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं दैवत मानत होतो. ते दैवत शब्द कष्टकऱ्यांनी माघार घेतलेली आहे. ही एन्झायटी आहे शरद पवारांची. त्याच्यामुळं शरद पवारांनी विलिनीकरण आणि तिगाडी सरकारने विलिनीकरण म्हणावं तरच आम्ही पुढे जाऊ. अन्यथा कष्टकरी आजकाल तारीख नव्हती म्हणून सुद्धा आज बघा एकही कष्टकरी जॉईन झालेला नाही. सदावर्ती, एक प्रश्न असा आहे की 2 महिने झाले तरी न्याय मिळत नाही, तर आपण फास्ट ट्रॅकवर केस का नाही करत? फास्ट ट्रॅकवरच आहे कोर्ट. कारण लक्षात घ्या, ही कंटेम्प्ट पिटिशन आहे. कंटेम्प्ट पिटिशनमध्ये 6 महिन्याची शिक्षेची तरतूद असते. आणि त्यामुळं काल आम्ही रजिस्ट्री बॉम्बे हायकोर्टला आमचे वकील संदीपजी गायकवाड जाऊन तिथं बसून होते. आमचे वकील संदीपजी गायकवाड हे मुख्य सरकारी वकील कार्यालयात बसून होते. कारण प्रेसेपी नावाचे एक प्रकार असतो, ती प्रेसेपी कंटेम्प्ट पिटिशनमध्ये त्यांनी द्यायची असते. ती सरकारच्या नाकर्तेपणामुळे कालची तारीख गेली आहे पुढं. परंतु आम्हाला विश्वास आहे की विलिनीकरणाचा लढा आम्ही न्यायालयात जिंकू. सर, जे आता 82 तुम्ही जे आमदार सांगितले ज्यांनी पाठिंबा दिलाय म्हणून, त्यातले जवळपास 75% राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत. यावर काय सांगणार? अहो, आम्ही तेच तर सांगत आहोत की इथं नाना पाटोले असतील, अशोक शंकरराव चव्हाण असतील. तुम्हाला सांगतो, अशोक शंकरराव चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एका कष्टकऱ्याचा मृत्यू झाला. वीर नावाचे ते कष्टकरी होते. 50 लाख रुपये द्या म्हणून सांगितलं, 50 पैसे सुद्धा त्या कुटुंबाला दिले नाही. सांगायचं तात्पर्य की सरकारमधले सगळे जवळपास आमदार, काही लोक सोडले तर बगलबच्चे स्वरूप वागणारे, संविधानिक विचाराला मानणारे सगळेच लोक जे आहेत ते कष्टकऱ्यांसोबत आहेत. त्याच्यामुळं आम्ही ती संख्या सुद्धा माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवणार आहोत. एवढे आमदार जर विलिनीकरण करा म्हणतात तर आलडय कुठं, हे आम्ही माननीय उच्च न्यायालयात दाखवणार आहोत. कुठेतरी भाजप आणि हे महाविकास आघाडी सरकार यांच्यात आपसातील वादवामुळे एसटी कामगारांचं विलिनीकरण करणे असं वाटत नाही का? मी एक सांगा, ज्वारी, गहू, तांदूळ याच्यावर भाजप लिहिलेलं असतंय, सेना लिहिलेलं असतंय की राष्ट्रवादी लिहिलेलं असतंय की रिपब्लिकन पक्ष लिहिलेलं असतंय. त्याच्यामुळं ही कोणतीच लढाई नाही.
जे सत्सद्विवेक बुद्धीनं बोलतात, मग प्रकाश आंबेडकर असतील, सत्सद्विवेक बुद्धीनं बोलणारे अण्णासाहेब हजारे असतील, आर पाटलांच्या मिसेस पाटीलताई असतील, हे कोणत्या पक्षाचे आहेत? हे सुद्धा तर नाना पाटोले असतील, हे कोणत्या पक्षाचे आहेत? मी असा प्रतिसवाल सरकारला विचारतो. भाजप विरुद्ध हे जे प्रस्तुत महाराष्ट्राचं सरकार अशी लढाई नाही आहे. कष्टकरी विरुद्ध शरद पवारांचा नाकारतेपणा, असं ही कुस्ती आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापणार हे मुख्य सचिवांचं काम आहे, चीफ सेक्रेटरींचं काम आहे. चीफ सेक्रेटरीचं काम आहे, त्यांचा पगार कापला गेला पाहिजे. कारण मुंबई उच्च न्यायालय जर आम्हाला म्हणतंय की आमचा पगार का, म्हणजे आमची अगोदर आरोग्यविषयक काळजी घ्या आणि आरोग्य कारणावर जे कष्टकरी, जे कामगार कर्मचारी घरी असतात त्यांना पगार द्यावा लागतो, हे आता ते मेडिकल बिल सोबत द्यावा लागतो. असं असताना आमचा पगार कापणार तर मुख्यमंत्री साहेबांचा पगार कापा असं म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे. जे कोणी, आम्ही म्हणत नाही आरोग्यविषयक दृष्ट्या कोणी आमदार किंवा मंत्री दवाखान्यात राहावेत, परंतु जे आहेत त्यांचा पगार सुद्धा कापला गेला पाहिजे. आणि शेवटी एक विनंती आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून, मला एक गोष्ट माहिती आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला एक मोठा विश्वास दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या चळवळीला त्यांचाही एक मोठा सूर्यप्रकाशासारखा किरण होतं. तर त्याच पद्धतीनं मला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंनी कायमस्वरूपी काही गोष्टी कष्टकऱ्यांच्या बाबतीत करत आले. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले ते आरोग्यविषयक अडचणीतच आहेत. म्हणून मी आपल्या माध्यमातून एक महाराष्ट्रातल्या मुख्य सचिवांना तसेच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालांना विनंती करतो की जर म्हणजे संविधानिक अधिवेशन नागपूरला होणार होतं, ते संविधानिक अधिवेशन नागपूरला झालं नाही. मुख्यमंत्री उद्धव हे या मुंबईला असतील आणि शारीरिक प्रकृती कारणाने ते हजेरी लावू शकणार नाहीत नागपूरला, पण मुंबईत लावू शकतील. हे संविधानिक अधिवेशन होतं नागपूरचं. परंतु आज तगायत सुद्धा विविध प्रश्न सोशल मीडियावर सामान्य माणसामध्ये चर्चा होत आहेत. तेव्हा मी असं म्हणतो की माननीय मुख्यमंत्री उद्धव यांचे आरोग्यविषयक जे काही मेडिकल डॉक्युमेंट्स आहेत ते सार्वजनिक करण्यात यावेत. आणि ही मागणी मी महाराष्ट्राच्या वतीनं मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना करतो की मुख्यमंत्र्यांचे आरोग्यविषयक सगळे दस्तावेज पब्लिक केले पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की जे कोणी असे व्यक्ती असतात जे संविधानिक पदावर असतात, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हेल्थ बुलेटिन दररोज संध्याकाळी 4 वाजता जारी करावं असे निर्देशित केलेले आहेत आणि ते मॅन्डेटरी आहेत भारताच्या संविधानिक आर्टिकल 141 आणि 144 नुसार. तेव्हा ही महत्त्वाची बाब मी अधोरेखित करत आहोत. आणि त्यामुळे मराठा आरक्षणामध्ये ज्या प्रकारे त्रास दिला गेला, वेदना दिल्या गेल्या, मला ज्या प्रकारे त्रास दिला गेला त्याच प्रकारच्या वेदना, त्याच प्रकारे माझी हत्या होऊ शकते. आणि ती हत्याची कारणं आज सकाळपासून चालू झालेली आहेत. त्याची कारण मीमांसा मी आज करणार नाही, परंतु माझा खून होऊ शकतो, माझा दत्ता सामंत होऊ शकतात आणि शरद पवार मैदानात म्हणजे माझा खून सुद्धा होऊ शकतो, हे मी महाराष्ट्राला प्राखऱ्यानं सांगत आहे. साहेब 2 महिने झाले काही कामगार अशी तक्रार करतायत की त्यांना 2 महिने झाले पगार मिळत नाही. तुम्ही मागणी करताय की मुख्यमंत्री हजर नाही आहेत, कार्यालयात हजर नाही, तर त्यांची पगार करण्यात या संदर्भात काय? स्वाभाविक आहे, नुसती पगार देऊ नये, त्यासोबत आमचे जे आरोग्यविषयक चाचणी ती करावी, मेडिकल बिल सुद्धा द्यावं. आणि त्यासोबत आरोग्यविषयक याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय फळाफुलाचे पैसे सुद्धा द्यायचे, ते सुद्धा दिले पाहिजे. थँक्यू.